शिवसेनेचे प्रवक्ते माजी मंत्री विजय शिवतरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधामधील बंडाचे निशाण तुर्तास खाली ठेवलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज विजय शिवतरे यांनी पुरंदरमधून घड्याळाला 50,000चा लीड देण्याची घोषणा केली. पाहूयात. अगदी क्लिअर कट माझ्या लोकांना मला समजावं लागलं की उद्या मी खासदारकी लढून जिंकलो असतो तर काय करू शकलो असतो, हरलो असतो तर काय झालं असतं. एवढ्या सगळ्या नेत्यांशी जर आपण कनेक्ट तोडून काही गोष्टी केल्या तर लोकांच्या हिताचं नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आमच्या मंजूर झाल्या. जे काही आमदार खासदार बनून होणार ते सगळं आज तुम्हाला दोन्ही मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय. पण ह्या सगळ्या घोषणा प्रचाराच्या दरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पालखी तळावर पुरंदरच्या आणि संपूर्ण बारामतीच्या जनतेच्या समोर करणार आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. राहिली गोष्ट माझ्या वैयक्तिक या बाबतीतली आमदारकी आणि या बाबतीतली मी स्पष्टपणे सांगितलं, जे तुम्हाला बोलायचं ते मला सांगू नका. मी निव्वळ आमदारकी वगैरेसाठी इथे आलो नाही. माझं लोकांचं काम झालं पाहिजे. हे प्रकल्प एवढे मोठे गेम चेंजर, मला माहित नाही मी किती जगेल आणि काय होईल. किडनीचा त्रास आहे, डायलिसिस आहे, ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे. हे प्रकल्प पूर्ण होणे ही काळाची गरज आहे. नवीन पुणे पुरंदर होणार आहे. एकदा एअरपोर्ट आला की जसं मुंबई नवी मुंबई, दिल्ली नवी दिल्ली, तसा पुरंदर हा ग्रीन प्रोजेक्ट संपूर्ण होत प्रचंड प्रमाणामध्ये नोकरीच्या व्यवसायाच्या संधी या पाणी आणि त्याच्याबरोबर एअरपोर्टमुळे बाजारामुळे होणार आहेत. हे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेता मी आज सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली. खूप विरोध झाला. पुंडे साहेब, तुम्ही कदाचित खालून ऐकत असाल, वरून आवाज येतो, आवाज जोर जोरात एकदम काही लोक म्हणजे त्याला विरोध करत होते. पण जेव्हा शेवटी एखादी गोष्ट आपण करत असताना त्याच्यातून साध्य काय होत आहे लोकांसाठी, राजकारण समाजकारण लोकांसाठी करत असताना वैयक्तिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांचं हित पाहिलं पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या विधानसभेच्या बाबतीतल्या ज्या काही घोषणा असतील त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांपासून सगळे पालखी तळावर सगळ्या लोकांच्या साक्षीने करतील. तो एवढा महत्त्वाचा मुद्दा नाही. निश्चितपणे चांगली बैठक झाली. आपण खालून आवाज ऐकले असतील. शेवटी मी सांगितलं क्लिअर कट, इथे संपूर्ण शिवसेना आणि राष्ट्रवादीची भले 20-25 हजार मतं, पण कमीत कमी पुरंदरमधून 1.5 लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत. अशा प्रकारची महायुतीचा उमेदवार म्हणजे घड्याळाला झाली पाहिजेत. अशा प्रकारचं सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. एकदा महायुती म्हटलं, एकदा अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आहे, आमचं सगळ्यांचं ध्येय ते आहे. त्यामुळे आता आपल्याला तो तसा हे राहणार नाही. आणि म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामा नये. ठासून सगळ्यांनी काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून कमीत कमी 50,000 मताच्या मताधिक्याने पुरंदरमधून आमचा उमेदवार निवडून आणणे. झाला असेल झालं, दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील, काय झाल्या असतील, पण आज मोठं इप्सित गाठण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून हा उमेदवार निवडून आणून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचं काम करावं असा ठराव आज आम्ही केला.